काही घाण यांची नावं लिहून घ्या. सुनेत्रा पवारांची सरकारी रुग्णालयात धाड, अजितदादा स्टाईल डॉक्टरांना झापलं. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाची स्टाईल, कामाचा धडाका आणि प्रशासनावर असलेली मजबूत पकड महाराष्ट्राला परिचित होती. कामचुकारपणा, बेशिस्तपणा आणि अस्वच्छता हे कदापि खपवून घेत नसत. त्यामुळेच बारामतीमध्ये अगदी सकाळी सकाळी सुद्धा सर्व काही शिस्तबद्ध आणि स्वच्छ असायचं. येथील अजित पवारांचा दरारा असाच होता. आता अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदा सुनेत्रा पवारांच्या कार्यपद्धतीत अजितदादांची स्टाईल पाहायला मिळाली. सुनेत्रा पवार आणि महिला कर्मचाऱ्यांना चांगला दम भरल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. कोणताही गाजावाजा नाही, कोणतीही पूर्वसूचना नाही. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय रुग्णालयाला अचानक भेट देत तेथील आरोग्य सेवांचा प्रत्यक्ष आढावा घेतला. रुग्णालयातील विविध विभागांना भेट देत त्यांनी रुग्णांना मिळणाऱ्या सुविधा, स्वच्छतेची स्थिती आणि औषधांचा पुरवठा तसेच एकूण व्यवस्थापनाची सखोल माहिती घेतली. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधून त्यांनी त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सक्त ताकीदीत जबाबदारीने आणि तत्परतेनं काम करण्याच्या सूचना दिल्या. रुग्णालयाची पाहणी करताना सुनेत्रा पवार आणि काही ठिकाणी अस्वच्छता दिसून आली. त्यावेळेस तेथील कर्मचारी महिलांना त्यांनी चांगलंच झापलं आणि ही काय घाण आहे, इथे उशी पडलेली दिसते, काय करता दिवसभर, फक्त मोबाईल बघता का, अशा शब्दात सुनेत्रा पवारांनी रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. तसेच येथील डॉक्टरांसह अधिकाऱ्यांनाही दम भरला. रुग्णालय परिसरात स्वच्छता राखण्याबाबतही त्यांनी प्रशासनाला कडक निर्देश दिले. आरोग्य सेवांमध्ये कोणतीही त्रुटी राहू नये आणि सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार सेवा मिळाव्यात यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीनं करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. आणि तुम्ही आता हे सगळं कामाला लागा. मला कसलंही चुकीचं दिसलं नाही पाहिजे. ह्याला त्रास होतो टाकायला कचऱ्यामध्ये. जास्त काम आहे तुम्हाला ते स्वच्छता करायला ना, कसली स्वच्छता करायला आता काय करता तुम्ही बाहेर शिकायला ही स्वच्छता आहे का? स्वच्छता करायला म्हणतात ते काय करतात दिवसभर? फक्त मोबाईलवर ना, फक्त मोबाईलवर. ही उशी तर ही उशी, ते औषधं, हे काय स्वच्छता काय म्हणतात? कशाला स्वच्छता म्हणतात? काय नाव आहे तुमचं? हे नाव लिहून घ्या. हे आयसी असताना मॅडम हे तुम्ही इथे ठेवायलाच नाही पाहिजे. पुसून घ्यायला सांगा. आणून पाहिजे जागाच नसते. हा फ्लोर पुण्यात आहे. डॉक्टरांना तुम्ही अपॉइंटेड आहात किंवा ट्रेनिंग आहात. आयडी हे पाहिजे इथे त्यांचा आयडी जर पाहिजे तर लिहिलेलं पाहिजे, तर बोर्ड पाहिजे. आता कोण कामाला कोणाला जबाबदार जे काय असेल एप्रिल नाही, त्यांना नाव नाही, त्यांना बॅज नाही, त्यांना ते गळ्यात नाही, काहीच नाही. आपल्या नुसतं व्हिजिटिंग ॲपमध्ये चालू होतं. आयडी आहे ना. एक बोर्ड असला पाहिजे. मॅडम
पेशंट नाही नाही डॉक्टरांचं नाही पेशंट माझ्याकडे येतात. तो पेशंट जे सांगतील ते मी खरं मानते आणि ते त्यांना मी सांगते की तुम्ही मला सांगायचं नाही पुराव्याविषयी सांगायचं. सो त्यांनी मला नाही अनेक गोष्टी पेशंटनी सांगितलेल्या आहेत त्याशिवाय ऐकेन अदरवाईज म्हणजे मला खूप काम आहे आणि इथे बोर्ड पाहिजे मला त्या बोर्ड नावाला ठेवला ते बघ बोर्ड लावला. तुमच्यापैकी कोण पेशंट आहेत? आई आहे आई ते पण मी कसं केलं? पहिले इथं केलं अच्छा काय केलं ऑपरेशन केलं? नाही ऑफिसवर काय करायला काय ते इकडे काय आहे? डायबिटीस मुळे एवढी काय झाली शुगर? इथं कटिंग करायला असे पण इथं तर मी सांगितलं आता मान घ्यायची संघाच किती दिवसात? आणि ते गावा हे काय करायचं का ऑक्सिजन आता रिपोर्ट झाला. झोपा हा तर हात ताई आहेत ताई हात ब्युरो रिपोर्ट SBN मराठी पुणे.